Good morning, all of you. In last time, I told single phase AC supply circuits. Now we will study about three phase supply system. So in three phase supply system, that is three phase supply, single phase AC supply system, that is carrying 230 volt voltage and 50 hertz frequency, that is single phase AC supply, that we have studied. Then three phase or a polyphase circuit, that is nothing but in this we can produces multiple phases, that wait 1 minute. So how to generate polyphase AC supply? So we have to generate polyphase AC supply. For generating polyphase AC supply, the single phase AC voltage is generated by using single phase alternator. तर सिंगल फेज AC सप्लाय जो आहे तो आपण काय करतो, सिंगल फेज अल्टरनेटरने काय करतो तर जनरेट करतो. देन सिंगल फेज अल्टरनेटर कन्सिस्ट ऑफ ओनली वन आर्मेचर वाइंडिंग. तर याच्यामध्ये वाइंडिंग जे आहे सिंगल फेज सप्लाय सिस्टीममध्ये काय की आर्मेचर वाइंडिंग जी आहे ती सिंगल असते. त्याच्यामुळे सिंगल फेज अल्टरनेटरने आपण काय करतो तर सिंगल फेज AC सप्लाय जो आहे तो सर्किटमध्ये जनरेट करतो. देन नेक्स्ट जे आहे पॉलीफेज. तर आपल्याला काय करायचं आहे, हाऊ टू जनरेट पॉलीफेज. सो पॉलीफेज व्होल्टेज, दॅट इज वी हॅव टू यूज मेनी आर्मेचर वाइंडिंग. द नंबर ऑफ वाइंडिंग इज इक्वल टू नंबर ऑफ फेजेस. तर याच्यामध्ये आपण काय करतो तर थ्री फेज सप्लाय किंवा पॉलीफेज सप्लाय जो आहे तो जनरेट करण्यासाठी काय करतो आपण, मल्टिपल किंवा नंबर ऑफ वाइंडिंग्स यूज करून. तर ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस तुम्ही काय करणार आहे, वाइंडिंग्स जे आहे त्या नंबर ऑफ वाइंडिंग्स वरून काय करणार आहे तर सिंगल फेज और पॉलीफेज सप्लाय जो आहे तो जनरेट करता. तर सिंगल फेजमध्ये सिंगल वाइंडिंग यूज करून किंवा सिंगल आर्मेचर यूज करून काय करता तर सिंगल फेज सप्लाय जो आहे तो जनरेट करता. देन पॉलीफेजमध्ये काय की मल्टिपल किंवा मेनी आर्मेचर्स वाइंडिंग जे आहे तर मेनी आर्मेचर्स वाइंडिंग जे आहे त्या यूज करून काय करणार आहे पॉलीफेज सप्लाय जो आहे तो आपण सर्किटमध्ये काय करतो जनरेट करतो. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज थ्री फेज सप्लाय वेवफॉर्म. तर थ्री फेज सप्लाय वेवफॉर्म जी आहे ती इथं ड्रॉ केलेली आहे. थ्री फेज व्होल्टेज वेवफॉर्म जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. फर्स्ट वेवफॉर्म जी आहे ती 0 पॉईंटपासून स्टार्ट आहे. सेकंड जे आहे इथं पॉझिटिव्ह व्होल्टेज पासून स्टार्ट केलेली आहे. आणि थर्ड वेवफॉर्म जे आहे इथं निगेटिव्ह व्होल्टेज, तर निगेटिव्ह व्होल्टेज पासून काय केलेली आहे ड्रॉ केलेली आहे. फर्स्ट वेवफॉर्म जे आहे V1 की ज्याचा ओरिजिन 0 आहे. V2चा ओरिजिन काय आहे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे. आणि V3चा ओरिजिन जो आहे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे. आणि V2चा ओरिजिन जो आहे निगेटिव्ह व्होल्टेज आहे. तर प्रत्येक वेवफॉर्ममध्ये फेज अँगल जो आहे थ्री फेज सिस्टीममध्ये तुमचा फेज अँगल जो आहे तो किती असणार आहे तर 120 डिग्री. तर प्रत्येक वेवफॉर्ममध्ये फेज अँगल जो आहे तो आपण काय करणार आहे 120 डिग्रीने रिप्रेझेंट करणार आहे. देन इथं ॲडव्हान्टेजेस जे आहे थ्री फेज सिस्टीमचे ओव्हर सिंगल फेज रिप्रेझेंट केलेले आहेत. तर याच्यामध्ये मोर आउटपुट. तर मोर आउटपुट कशामुळे तर नंबर ऑफ वाइंडिंग्स जे आहे त्या जास्त असणार आहे. सिंगल फेजमध्ये तुम्ही सिंगल वाइंडिंग यूज करून काय करत होता सप्लाय जो आहे तो जनरेट करत होता. देन स्मॉलर साईज. थ्री फेज सप्लाय सिस्टीम जे आहे स्मॉल असते ॲज कम्पेअर्ड टू सिंगल फेज. देन थ्री फेज मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. तर थ्री फेज मोटर जे आहे सेल्फ स्टार्टिंग असतात. अँड देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे मोर पॉवर इज ट्रान्समिटेड. तर जास्त पॉवर जी आहे ती ट्रान्समिट होते. आता सिंगल फेज आणि थ्री फेज बेसिक डिफरन्स जो आहे तो इथं इंडिकेट केलेला आहे. तर इन जनरल तुम्हाला घरातले जे तुमचे होम अप्लायन्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करता सिंगल फेज सिस्टीम जी आहे ती यूज करता. देन सेकंड जे आहे थ्री फेज सिस्टीम. तर थ्री फेज सिस्टीम काय करता तुम्ही इंडस्ट्रियल लार्ज पॉवर ॲप्लिकेशनमध्ये काय करता तर थ्री फेज सिस्टीम जी आहे ती यूज करता. तर थ्री फेज सिस्टीम की इन जनरल एक्झाम्पल की तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय आहे की ज्या मोटर तुम्ही ऑन करता तर थ्री फेज सिस्टीमवरती काय होतात त्या रन होतात. दॅट इज डिफरन्स बिटवीन सिंगल फेज अँड थ्री फेज.
तर तुम्ही घरात जो सप्लाय यूज करता इन जनरल की तुमचं होम अप्लायन्सेससाठी दॅट इज सिंगल फेज असतो. आणि 3 फेज मीन्स व्हॉट की तुमच्या मोस्ट ऑफ सगळ्यांच्या शेतामध्ये 3 फेज सिस्टीमवरती काय तुमच्या मोटर्स ज्या आहे त्या ऑपरेट होतात. तर याच्यामध्ये व्होल्टेज जे आहे मेन पॅरामीटर आहे. तर सिंगल फेजचं व्होल्टेज जे आहे 230 व्होल्ट असतं. 3 फेज सिस्टीमचं व्होल्टेज जे आहे ते सिंगल फेजपेक्षा जास्त असतं. तर 415 व्होल्ट किंवा 440 व्होल्टवरती काय की तुमची 3 फेज सिस्टीम जी आहे ती वर्क होते. देन नेक्स्ट जे आहे ट्रान्समिशन इफिशियन्सी. तर ट्रान्समिशन इफिशियन्सी जी आहे सिंगल फेज सर्किटची काय असते लो असते ॲज कम्पेअर्ड टू 3 फेज सिस्टीम. तर 3 फेज सिस्टीममध्ये काय आहे की तुमचं ट्रान्समिशन इफिशियन्सी जी आहे ती जास्त आहे. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज जे आहे साईज ऑफ मशीन्स टू प्रोड्यूस सेम आउटपुट. तर याच्यामध्ये लार्ज असणारे 3 फेज सिस्टीममध्ये स्मॉल रिप्रेझेंट केलेलं आहे. देन क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे सिंगल फेजचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असतो, 3 फेजचा स्मॉल असतो. देन नेक्स्ट ॲप्लिकेशन सांगितलेले युसेजेस म्हणजे ॲप्लिकेशन की डोमेस्टिक किंवा स्मॉल पॉवर ॲप्लिकेशन्स की तुम्हाला आता ॲप्लिकेशन सांगितलं की इन जनरल होम अप्लायन्सेस जे आहे ते तुमचे तिथं तुम्ही सिंगल फेज सिस्टीम जी आहे ती यूज करता. देन 3 फेज सिस्टीम जी आहे की तुमच्या शेतामध्ये मोटरसाठी काय तुम्ही 440 किंवा 415 व्होल्ट जे आहे स्टँडर्ड व्हॅल्यूजवरती काय करता तर 3 फेज ॲप्लिकेशन्स जे आहे ते रन करता. दॅट इज कंपॅरिझन बिटवीन 3 फेज अँड सिंगल फेज सिस्टीम. देन नेक्स्ट जे आहे 3 फेज EMF इक्वेशन अँड इट्स वेवफॉर्म. तर इथं आपण 3 फेज सिस्टीमचं काय करणार आहे तर EMF जनरेशन इक्वेशन अँड इट्स वेवफॉर्म जे आहे त्या स्टडी करणार आहे. तर ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे आहे 3 फेज सिस्टीमचं इथं नोट केलेलं आहे. दॅट इज a single phase AC supply is generated using single turn alternator. की आता तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं सिंगल फेजचं. तर सिंगल फेज सर्किट जे आहे ते काय होणार आहे सिंगल फेज आर्मेचरवरती वर्क होणार आहे. देन नेक्स्ट जे आहे 3 फेज. तर 3 फेजचा कन्सेप्ट सांगितला. तर 3 फेज सर्किट जे आहे ते त्याच्यामध्ये काय असणार आहे मेनी आर्मेचर्स. तर यूज करून आपण काय करणार आहे मल्टिपल किंवा मेनी आर्मेचर्स यूज करून काय करणार आहे 3 फेज सप्लाय जो आहे तो जनरेट करणार आहे. देन फेज अँगल जो आहे की डायग्राममध्ये आता दाखवला की 3 फेज सिस्टीममध्ये की 3 वेवफॉर्म दाखवलेला की फर्स्ट वेवफॉर्मचा ओरिजिन 0 होता, सेकंडचा पॉझिटिव्ह व्होल्टेज होतं आणि थर्डचं काय होतं निगेटिव्ह व्होल्टेज. तर तिघांचा ओरिजिन जो आहे ओरिजिन डिफरंट होता बट फेज अँगल जो आहे तो 3 फेज सिस्टीममध्ये किती आपण 120 डिग्रीने रिप्रेझेंट केलेला. देन जनरेशन ऑफ 3 फेज सिस्टीम. तर इथं 3 फेज सिस्टीम जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे फिगरमध्ये. तर फिगरमध्ये काय दॅट इज आर्मेचर इज डिवायडेड इंटू थ्री ग्रुप्स. दॅट इज RR. तर RYB तुमचे 3 काय असतात 3 कॉईल असतात. R कॉईल मीन्स रेड, येलो आणि ब्लू कलरची कॉईल जी आहे 3 फेज सिस्टीममध्ये असते. तर याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स जे आहे ते नोट केलेले आहेत RR, YY आणि BB. तर RYB तुमचे 3 फेज सिस्टीमचे काय 3 पॉईंट आहेत. तर याच्यामध्ये ऑल दिस कॉईल आर माउंटेड ऑन द सेम शाफ्ट आर फिजिकली प्लेस्ड ॲट 120 डिग्री फॉर इच अदर. तर अँगल जो आहे तो तुम्हाला सांगितला. देन प्रत्येकाचं व्होल्टेज जे आहे VR, VY, VB ने आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं डायग्रॅम जी आहे 3 फेज सिस्टीमची डायग्रॅम रिप्रेझेंट केलेली आहे. तर S पोल आहे इथं, हा N पोल आहे, इथं R रिप्रेझेंट केलेला आहे, हा जो आहे Y आहे आणि हा B आहे. तर कॉईल जी आहे फर्स्ट टर्मिनल जे आहे R1 ने रिप्रेझेंट केलेलं आहे, सेकंड R2 ने, इथं Bचं B1, B2 ने, वायचं Y1, Y2 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये पोल जो आहे की ज्यावेळी तुमची कॉईल रोटेट होणार आहे तर रोटेट झाल्यानंतर काय होणार आहे इथं पोल मॅग्नेटिक पोल आणि याच्यामध्ये काय होणार आहे तर हे जे कॉईल R1, R2 R1 B RY B ज्या प्लेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे फ्लक्स जनरेट होणार आहे. तर फ्लक्स मीन्स व्हॉट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते काय होणार आहे सर्किटमध्ये जनरेट होणार आहे. दॅट इज जनरेशन ऑफ 3 फेज सिस्टीम. तर डायग्रॅम मगाशी दाखवलेली सेम डायग्रॅम आहे. 0 पासून
तुमचा आर सिग्नल स्टार्ट होतोय. पॉझिटिव्ह व्होल्टेजचा सिग्नल जो आहे तो इथून ब्ल्यू लाईनने रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज ब्ल्यू कलरने इंडिकेट केलेला आहे. आणि निगेटिव्ह व्होल्टेजचा सिग्नल जो आहे तो वायने रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज वेव्हफॉर्म फॉर 3 फेज सप्लाय सिस्टीम दॅट इज रिप्रेझेंटेड. तर याच्यामध्ये वेव्हफॉर्म मध्ये फेज अँगल जो आहे तो तुम्हाला सांगितला. फेज अँगल किती असणार आहे? 120 डिग्री असणार आहे. तर इथं व्ही आर, व्ही वाय, व्ही बी तिघांचा फेज अँगल किती असणार आहे? 120 डिग्रीने रिप्रेझेंट करणार आहे. तर 120 डिग्रीवरून आपण काय करणार आहे? इथं फेजर डायग्राम जी आहे ती ड्रॉ करणार आहे. तर ही जी आहे 120 रेड सिग्नल ड्रॉ केलेला आहे इथं. हा जो आहे ब्लू कलरचा सिग्नल आर वाय बी जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. येलो कलरचा सिग्नल तिघांमध्ये फेज अँगल जो आहे डायग्राम मध्ये 120 डिग्री जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये 3 कंडिशन्स ज्या आहे त्या नोट केलेल्या आहे, दॅट इज व्ही वाय लॅग्स व्ही आर बाय 120 डिग्री. तर हा जो आहे रेड सिग्नल आहे, हा जो आहे वाय जो आहे ब्ल्यू येलो सिग्नल आहे. तर हा जो आहे बिलो एक्स ॲक्सिस आहे. तर बिलो एक्स ॲक्सिस जो आहे सिग्नल तो आपण काय केलेला आहे? लॅगिंगने रिप्रेझेंट केलेला आहे. येलो कलरच्या सिग्नलची व्हॅल्यू काय आहे तुमची? निगेटिव्ह आहे. वेव्हफॉर्म मध्ये पण बघा येलो कलर जो आहे तो निगेटिव्ह रीडिंग रिप्रेझेंट करतोय. तर लॅगिंग मीन्स व्हॉट? लॅगिंग मीन्स काय? लिडिंग आणि लॅगिंग कन्सेप्ट सांगितलेला तुम्हाला. तर लॅगिंग मीन्स व्हॉट? की तुमची व्हॅल्यू काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. तर व्ही वायची व्हॅल्यू काय असणार आहे? तर व्होल्टेज काय असणार आहे? येलो कलरचं निगेटिव्ह असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू व्ही आर रेड सिग्नलच्या कम्पॅरिझन मध्ये. किंवा सेम कन्सेप्ट व्ही बी लॅग्स व्ही वाय बाय 120 डिग्री. तर इथं पण ब्लू कलरला काय असणार आहे? येलो कलर लॅगिंगने रिप्रेझेंट केलेला आहे. फेज अँगल जो आहे तो सेम आहे 120 डिग्री. किंवा व्ही बी लॅग्स व्ही आर बाय 240 डिग्री रिप्रेझेंट केलेलं आहे. तर व्ही बी आणि व्ही आर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे इथं. तर फेज अँगल जो आहे की तुम्ही 120 प्लस 120, तर ही टर्म जी आहे डायरेक्टली 120 जरी रिप्रेझेंट केलं तरी चालेल. किंवा इथं फेज अँगल जो आहे तो तुमचा काय 240 डिग्री जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर इन जनरल आपण ॲप्लिकेशनमध्ये फेज अँगल जो आहे तो 120 डिग्री कन्सिडर करणार आहे. देन मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे 3 फेज सिस्टीममध्ये, की आपण सिंगल फेजचं जसं स्टडी केलं सेम 3 फेजचं स्टडी करणार आहे. तर व्ही आर इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा टी रेड सिग्नलचं रिप्रेझेंटेशन नोट केलेलं आहे. नंतर वाय येलो कलरचं रिप्रेझेंटेशन व्ही वायने रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज व्ही एम साइन ओमेगा टी मायनस फेज अँगल जो आहे 120 डिग्रीने रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज लॅगिंग फेज अँगल आहे. देन व्ही बीचं रिप्रेझेंटेशन जे आहे तुम्ही मायनस 240 डिग्री नोट करा किंवा प्लस 120 डिग्री नोट केलं तरी चालेल. तर इथं व्ही एम साइन ओमेगा टी मायनस 240 डिग्री रिप्रेझेंट केलेलं आहे. और इन अदर वर्ड्स व्ही एम साइन ओमेगा टी प्लस 120 डिग्री. तर मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे व्ही आर व्ही वाय आणि व्ही बी साठी रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये फेज सिक्वेन्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर फेज सिक्वेन्स जो आहे, तर फेज सिक्वेन्स मीन्स व्हॉट? डेफिनेशन आहे आपल्याला स्टडीसाठी. तर 3 आर वाय बी तुमचे पॉइंट आहेत, फेज आहेत. सो द फेज सिक्वेन्स इज डिफाइंड ॲज द सिक्वेन्स इन विच द 3 phases reaches their maximum value. नॉर्मली द फेज सिक्वेन्स आर वाय बी. तर फेज सिक्वेन्स जो आहे तो स्टँडर्ड सिक्वेन्स आपला काय असणार आहे? आर वाय बी. तर 3 फेजेस जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. देन फेज सिक्वेन्स रिलेटेड नोट केलेलं आहे. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ 3 फेज मशीन डिपेंड्स ऑन फेज सिक्वेन्स. तर तुमच्या फेज सिक्वेन्सवरती काय असणार आहे? डायरेक्शन जी आहे ती डिपेंड असणार आहे. तर इथं आर वाय बी आपण फेज सिक्वेन्स दिलेला आहे. इफ की तुमचा फेज सिक्वेन्स इज चेंज दॅट इज बी आर बी वाय असेल, दॅट केसमध्ये देन डायरेक्शन ऑफ रोटेशन विल बी रिव्हर्स्ड. तर डायरेक्शन काय होणार आहे तुमची? रिव्हर्स होणार आहे.
जर तुम्ही फेज सिक्वेन्स जो आहे तो चेंज केला तर RYB जो आहे तो तुमचा स्टँडर्ड सिक्वेन्स आहे. जर तुम्ही एक जरी पॉईंट चेंज केला तरी रोटेशनची डायरेक्शन काय होणार आहे, इथं रिव्हर्स डायरेक्शन होणार आहे. दॅट इज फेज सिक्वेन्स. सो अवॉइडिंग सच थिंग द फेज सिक्वेन्स RYB इज ऑलवेज मेंटेन. तर मोस्ट ऑफ केसेसमध्ये आपण फेज सिक्वेन्स जो आहे तो स्टँडर्ड RYB नेच मेंटेन करतो. दॅट इज फेज सिक्वेन्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे इथं 3 फेज सप्लाय कनेक्शन्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. तर टाईप ऑफ कनेक्शन जे आहे ते आपण इथं काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर टाईप ऑफ कनेक्शन मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये इन 3 फेज AC सिस्टीम द 3 फेज अल्टरनेटर हॅज 3 सेपरेट वाइंडिंग, 1 पर ईच. तर आता 3 फेज सिस्टीममध्ये 3 फेजेस असणार आहे, तुम्हाला सांगितलं R फेज, Y फेज आणि B फेज, RYB. तर प्रत्येक फेजसाठी काय सेपरेट वाइंडिंग तुम्ही काय करणार आहे, डिझाईन करणार आहे. देन power generated in each phase can be transmitted independently to the load using 2 wire per winding. डायग्राम मध्ये परत कॉन्सेप्ट हा जो आहे तो सांगते. बट दिस विल रिक्वायर 6 डिफरंट वायर. तर 6 डिफरंट वायर कशाला, प्रत्येक फेजला काय की तुम्हाला 2 वायर सिस्टीम तुम्ही यूज करणार आहे. तर R साठी 2, Y साठी 2 आणि B साठी 2. तर टोटल 6 डिफरंट वायर्स काय करणार आहे आपण कनेक्शनसाठी काय करणार आहे, यूज करणार आहे. देन प्रॅक्टिकली आपण काय करणार आहे, तर प्रॅक्टिकली सिस्टीम जी आहे ती कॉम्प्लिकेटेड अँड एक्सपेन्सिव्ह असते. देन 3 फेज वाइंडिंग ऑफ द अल्टरनेटर आर इंटरकनेक्टेड इन 2 डिफरंट वेज टू रिड्यूस नंबर ऑफ वायर्स रिक्वायर्ड फॉर द कनेक्शन. तर इथं डायग्राम जी आहे ती दाखवते. तर 3 फेज वायर सिस्टीम जी आहे की आपण काय करणार आहे, स्टार आणि डेल्टा कनेक्शन मध्ये काय करणार आहे, तर 3 फेज सिस्टीम जी आहे ते आपण काय करतो, कनेक्ट करतो. तर स्टार आणि डेल्टा कनेक्शन जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर इथं स्टार्टिंगला काय की तुम्हाला वेव्ह फॉर्म जे आहे त्या मी रिप्रेझेंट केलेला आहे. तर 3 फेज सिस्टीम 3 वायर सिस्टीम की इथं तुम्हाला कॉइलने काय करणार आहे किंवा वाइंडिंगने काय करणार आहे, आपण 3 फेजेस जे आहे ते ड्रॉ करणार आहे. प्रत्येकाचा अँगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. आता इथं डायग्राम मध्ये बघा, व्होल्टेज जे आहे प्रत्येक वाइंडिंगचं व्होल्टेज 120 व्होल्ट रिप्रेझेंट केलेलं आहे. फर्स्ट लाईनचं जे आहे अँगल 0 डिग्री रिप्रेझेंट केलेला आहे. सेकंड लाईनचा अँगल जो आहे 120 डिग्री रिप्रेझेंट केलेला आहे आणि थर्ड लाईनचा अँगल जो आहे 240 डिग्री रिप्रेझेंट केलेला आहे. तर ही जी आहे तुमची 3 फेज 3 वायर सिस्टीम आहे. वाय कनेक्शन मध्ये कनेक्ट केलेलं आहे. तर इथं वाय नोट केलेलं आहे. तर वाय कनेक्शन मध्ये ज्यावेळी आपण सप्लाय सिस्टीम कनेक्ट करणार आहे दॅट टाइम की तुमचे फेज अँगल जे आहे ते स्टँडर्ड फेज अँगल इथं रिप्रेझेंट केलेले आहेत. तर फर्स्ट लाईनचा 0 डिग्री, सेकंड लाईनचा 120 डिग्री आणि थर्ड लाईनचा 240 डिग्री. प्रत्येकाचं व्होल्टेज जे आहे ते सेम असणार आहे, 120, 120 आणि 120. देन न्यूट्रल वायर जी आहे या कनेक्शन मध्ये वाय कनेक्शन मध्ये काय असणार आहे, न्यूट्रल लाईन जी आहे ती तुमची ॲब्सेंट असणार आहे. देन 3 फेज 4 वायर स्टार कनेक्शन जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. तर 3 फेज 4 वायर मीन्स काय, तर याच्यामध्ये काय न्यूट्रल वायर जी आहे ती ॲब्सेंट आहे. आता याच्यामध्ये काय केलेली आहे, चौथी वायर कोणती कनेक्ट केलेली आहे, न्यूट्रल वायर कनेक्ट केलेली आहे. फर्स्ट लाईन जी आहे R, सेकंड Y, नंतर B. लोडला तिन्ही लाईन कनेक्टेड आहे. R1च्या अक्रॉसचा इम्पेडन्स Z1 ने रिप्रेझेंट केलेला आहे. सेकंड लाईनच्या अक्रॉसचा इम्पेडन्स Z2 ने आणि थर्ड जे आहे न्यूट्रल विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल काय केलेलं आहे, तर इम्पेडन्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. हा आरचा आहे, हा येल्लोचा आहे आणि हा ब्ल्यूचा आहे आणि हा जो आहे येल्लोचा. तर तिघांचा इम्पेडन्स जो आहे Z1, Z2, Z3 ने रिप्रेझेंट केलेला आहे. 4 वायर सिस्टीम मध्ये काय केलेलं आहे, फक्त न्यूट्रल वायर जी आहे ती काय केलेली आपण लोडला कनेक्टेड आहे, 3 फेज लोडला कनेक्टेड आहे. आर कनेक्शन RYB तिन्ही फेजेस जे आहे ते आपण काय केलेले आहेत 3 फेज लोडला कनेक्टेड आहे. देन
डेल्टा कनेक्शन इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज 3 फेज 3 वायर डेल्टा कनेक्शन जे आहे ते इथं ड्रॉ केलेलं आहे. तर डेल्टा कनेक्शन मध्ये काय केलेलं आहे, आर वाय बी तिन्ही पॉईंट काय केलेले आहेत, शॉर्ट केलेले आहेत. मीन्स आर जो आहे तो बी ला कनेक्टेड आहे, इथं आर जो आहे वाय ला कनेक्टेड आहे, बी जो आहे तो वाय ला कनेक्टेड आहे. तर हे पॉईंट काय केलेले आहेत, एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यानुसार फेज तर डायग्राम मध्ये पॉईंट जो आहे तो फर्स्ट पॉईंट काढलेला आहे. इथं सेकंड पॉईंट जो आहे, सपोज हा जो आहे आर पॉईंट आहे, हा वाय ने रिप्रेझेंट, हा जो आहे बी ने रिप्रेझेंट केलेला आहे आणि हा वाय ने रिप्रेझेंट केलेला आहे. तिन्हीचा सिंगल पॉईंट जो आहे सिंगल पॉईंट आउट केलेला आहे. तर डेल्टा कनेक्शन मध्ये आपण काय करणार आहे, तिन्ही पॉईंट जे आहे ते काय करणार आहे, एकमेकांना कनेक्ट करणार आहे. स्टार मध्ये काय की आर सेपरेटली कनेक्टेड आहे, वाय सेपरेटली कनेक्टेड आहे आणि बी जो आहे तो सेपरेटली कनेक्टेड आहे. 3 फेज मध्ये सॉरी डेल्टा कनेक्शन मध्ये तिन्ही पॉईंट एकमेकांना कनेक्ट करून सिंगल पॉईंट जो आहे आरचा सिंगल पॉईंट वाय आणि बी जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे स्टार कनेक्शन, तर आपण स्टार कनेक्शन जे आहे ते कशासाठी यूज करतो. सो this configuration is obtained by connecting one end of three phase winding together. That is, we can connect either RYB or RYB, काय कर R dash Y dash B dash. तर RYB आपण इन जनरल रिप्रेझेंट करणार आहे डायग्राम मध्ये. तर एकमेकांना काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे. दिस कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज न्यूट्रल पॉईंट. तर इथं काय केलेलं आहे या डायग्राम मध्ये, हा जो आहे आर आहे, सेकंड पॉईंट आर डॅशला रिप्रेझेंट केलेला आहे, हा बी आहे, बी डॅश रिप्रेझेंट केलेला आहे, हा वाय सॉरी हा आर, हा बी आणि हा जो आहे तुमचा वाय आहे. सिग्नल जो आहे तो येलो कलरचा इथं ग्रीन सिग्नल ड्रॉ केलेला आहे. तर वाय आणि वाय डॅशने रिप्रेझेंट केलेला आहे. तर इथं 3 पॉईंट जे आहे स्टार कनेक्शन मध्ये आपण काय करणार आहे, तिन्ही सेपरेटली काय करणार आहे, आर सेपरेटली कनेक्ट करणार आहे, बी सेपरेटली आणि वाय जो आहे तो सेपरेटली कनेक्ट करणार आहे. देन डेल्टा कनेक्शन सांगितलं तुम्हाला की तिन्ही पॉईंट काय करणार आहे, एकमेकांना कनेक्ट करणार आहे. दॅट इज डेल्टा और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेश कॉन्फिगरेशन. तर मेश कॉन्फिगरेशन जे आहे दॅट इज ऑब्टेन्ड बाय connecting one end of winding to starting end of another winding such that it produces closed loop. तर इथं एकमेकांना कनेक्ट करून काय केलेलं आहे, सर्किट जे आहे क्लोज लूप मध्ये कनेक्टेड आहे. त्याच्यानुसार आर वाय आणि बी पॉईंट जो आहे फेज जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे डेल्टा कनेक्शनचा. देन टाइप्स ऑफ लोड जे आहे ते आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर याच्यामध्ये टाइप्स ऑफ लोड जे आहे, 2 टाईपचे लोड आता तुम्हाला सांगितले की सर्किटमध्ये आपण काय करणार आहे, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन जो आहे तो रिप्रेझेंट करतोय. तर याच्यामध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ लोड कनेक्शन, दॅट इज स्टार कनेक्टेड अँड डेल्टा कनेक्शन लोड. तर डायग्राम तुम्हाला दाखवल्या, सेम डायग्राम इथं ड्रॉ केलेले आहेत, फक्त इथं झेड आर झेड वाय आणि झेड बी नेमिंग केलेलं आहे. दॅट इज आर वाय बी ओपन मीन्स प्रत्येक पॉईंट जो आहे सेपरेटली रिप्रेझेंट केलेला आहे. डेल्टा कनेक्शन मध्ये आपण काय करतो, तिन्ही पॉईंट जे आहे ते काय करणार आहे, एकमेकांना कनेक्ट करून क्लोज लूप मध्ये काय करणार आहे, आर वाय बी जो आहे तो कनेक्ट करणार आहे. त्याच्यानुसार पॉईंट जो आहे आर वाय बी रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज द टाइप्स ऑफ लोड जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये लोड जे आहे, आता टाइप्स ऑफ लोड मध्ये कनेक्शन जे आहे स्टार आणि डेल्टा कनेक्शन करणार आहे. त्याच्यामध्ये लोड जे आहे, परत आपण लोड जे आहे 2 टाईपचे लोड कनेक्ट करणार आहे. फर्स्ट जो आहे बॅलन्स्ड लोड आणि सेकंड जो आहे अनबॅलन्स्ड लोड. आता बॅलन्स्ड लोड आणि अनबॅलन्स्ड लोड मीन्स व्हॉट, तर इथं balanced load means what, that is balanced load is that which magnitudes of all impedance connected in the load are equal and phase angle of them are also equal and of same type, that is inductive, resistive or capacitive. तर बॅलन्स लोड मीन्स व्हॉट, तर बॅलन्स लोड मध्ये काय असणार आहे,
तर बॅलन्स लोडमध्ये फेज अँगल तुमचा सेम असणार आहे. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये लोड जो आहे इक्वल लोड कनेक्ट करणार आहे सर्किटमध्ये. देन ऑल्सो की सर्किट तुमचं रेजिस्टिव्ह असेल, कॅपॅसिटिव्ह असेल किंवा इंडक्टिव्ह असेल तर सर्किट जे आहे ते सेम टाईपचं असणार आहे. दॅट इज बॅलन्स लोड. तर याच्यामध्ये बॅलन्स लोडमध्ये आपण काय करणार आहे, सेम टाईप जो आहे तो यूज करणार आहे. फेज अँगलचा असेल, लोडचा असेल किंवा सर्किटचा टाईप असेल, इंडक्टिव्ह, रेजिस्टिव्ह और कॅपॅसिटिव्ह. दॅट इज बॅलन्स लोड. देन सेकंड जे आहे दॅट इज unbalanced load. तर unbalanced load means what? If load does not satisfy the condition of balanced, की ज्यावेळी तुमचं फेज अँगल सेम नसणारे, लोड सेम नसणारे किंवा सर्किटचा टाईप सेम नसणारे, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह और रेजिस्टिव्ह, ज्यावेळी कोणती तरी एक कंडिशन काय असणारे तुमची सॅटिस्फाईड नसणारे, दॅट टाइम तुमचा लोड जो आहे तो काय असणार आहे, अनबॅलन्स लोड. तर आपला फेज अँगल आपण किती स्टँडर्ड 120 डिग्री मेन्शन केलेला आहे. जर 120 डिग्रीपेक्षा अँगल एखाद्या फेजचा कमी असेल किंवा जास्त असेल, दॅट टाइम तुमचा लोड काय असणार आहे, अनबॅलन्स लोड असणार आहे. दॅट इज इफ कंडिशन डज नॉट सॅटिस्फाय देन लोड टाईप इज unbalanced load. Then the magnitude and phase angle of unbalanced load are differ from each other. तर आता सांगितलं की जर एखाद्या फेजचा अँगल जरी डिफरंट असेल किंवा मॅग्निट्यूड जरी डिफरंट असेल तर काय होणार आहे की तुमचा लोड जो आहे तो अनबॅलन्स होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अनबॅलन्स लोड. देन नेक्स्ट जे आहे की आपण बॅलन्स्ड स्टार लोड आणि बॅलन्स्ड डेल्टा लोड जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहे आपण पॉईंट बॅलन्स स्टार लोड स्टडी करणार आहे. आता बॅलन्स सांगितलं, बॅलन्स मीन्स काय असणार आहे की तुमचा फेज अँगल सेम असणार आहे, लोड सेम असणार आहे किंवा सर्किटचा टाईप जो आहे तो सेम असणार आहे, इंडक्टिव्ह असेल, कॅपॅसिटिव्ह असेल किंवा रेजिस्टिव्ह असेल. तर याच्यामध्ये बॅलन्स स्टार लोडमध्ये आपण काय करणार आहे, लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज जे आहे ते मेजर करणार आहे. तर फर्स्ट जे आहे लाईन व्होल्टेज. काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारलेली असते 4 मार्क्ससाठी. डिफाईन लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज. तर लाईन व्होल्टेज मीन्स व्हॉट? इफ आर वाय बी आर कॉल्ड ॲज द सप्लाय लाईन्स, the potential difference between any two lines is known as line voltage. तर आपण काय करणार आहे की दोन लाईन मधला काय करणार आहे, व्होल्टेजचा डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज लाईन व्होल्टेज. की तुमचं व्ही आर वाय, आर आणि वाय फेज मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे किंवा आर बी मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे किंवा वाय बी मधला किंवा वाय आर किंवा बी आर. तर टोटल किती होणार आहे, आर वाय बी चे टोटल 6 पॉसिबल कॉम्बिनेशन्स जनरेट होणार आहे. त्याच्यावरून 6 कॉम्बिनेशनवरून तुमचे काय असणार आहे, 6 पॉसिबल लाईन व्होल्टेज असणार आहे. आर वाय असेल, आर बी असेल, वाय बी असेल, वाय आर असेल, बी आर असेल किंवा बी वाय असेल. तर लाईन व्होल्टेज काय करणार आहे आपण, दोन फेज मधला काय करणार आहे, डिफरन्स जो आहे फेज व्होल्टेजेस मधला काय करणार आहे, डिफरन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज लाईन व्होल्टेज. सो ऑल द लाईन व्होल्टेजेस आर साइन वेव्ह ऑफ 50 हर्ट्ज. तर व्होल्टेज लाईन व्होल्टेजेसमध्ये सिग्नल जो आहे तो तुमचा कोणता असणार आहे, साइन सिग्नल असणार आहे. तर प्रत्येक साइन वेव्ह किती, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीचा असणार आहे. तर प्रत्येक वेव्हफॉर्मची तुमची फ्रिक्वेन्सी किती, स्टँडर्ड 50 हर्ट्ज जी आहे ती फ्रिक्वेन्सी असणार आहे. दॅट इज फ्रिक्वेन्सी रेंज रिप्रेझेंट केलेली आहे. देन ऑल्सो हेअर रिप्रेझेंटेड दॅट इज द फेज शिफ्ट बिटवीन द लाईन व्होल्टेजेस इज 60 डिग्री. तर फेज शिफ्ट किती असणार आहे लाईन्स मधला, की टोटल तुमचे 6 कॉम्बिनेशन्स इथं सांगितलेले आहेत. तर प्रत्येकामध्ये व्होल्टेज जे आहे, फेज शिफ्ट जो आहे तो फेज शिफ्ट किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. दॅट इज लाईन व्होल्टेज. तर लाईन व्होल्टेज आपण काय करणार आहे, दॅट इज आर वाय बी 3 फेज लाईनच्या अक्रॉस काय करणार आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स काय करणार आहे, कोणत्याही 2 पॉईंट मधला कॅल्क्युलेट करणार आहे. तर इथं तुमचे कॉम्बिनेशन आर वाय, आर बी,
वाय बी वाय आर किंवा बी आर बी वाय, टोटल 6 कॉम्बिनेशन होणार आहे. 6 कॉम्बिनेशनमध्ये तुमचे काय असणार आहे, तर 6 पॉसिबल लाईन व्होल्टेजेस असणार आहे. प्रत्येक सिग्नल जो आहे, व्होल्टेज वेव्हफॉर्म जे आहे ते आपण साईनने रिप्रेझेंट करणार आहे. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू स्टँडर्ड असणार आहे, दॅट इज 50 हर्ट्ज. आणि फेज शिफ्ट जो आहे तो लाईन व्होल्टेजचा फेज शिफ्ट किती असणार आहे, 60 डिग्री, दॅट इज लाईन व्होल्टेज कन्सेप्ट. तर हा झाला लाईन व्होल्टेज कन्सेप्ट. देन सेकंड कन्सेप्ट जो आहे फेज व्होल्टेज कन्सेप्ट. तर फेज व्होल्टेज मीन्स व्हॉट, तर फेज व्होल्टेज मीन्स व्हॉट, तर फेज व्होल्टेज जो आहे तो आपण काय करणार आहे, इफ व्होल्टेज मेजर्ड अक्रॉस सिंगल वाइंडिंग और अ फेज इज कॉल्ड ॲज फेज व्होल्टेज. तर आपण फेज व्होल्टेज काय करणार आहे, सिंगल वाइंडिंग किंवा सिंगल फेजच्या अक्रॉस काय करणार आहे, तर व्होल्टेज मेजर करणार आहे. आरच्या अक्रॉस करणार आहे, वायच्या अक्रॉस करणार किंवा बीच्या अक्रॉस करणार आहे. तर प्रत्येक फेजच्या अक्रॉस काय करणार आहे, आपण व्होल्टेज मेजर करणार आहे. तर प्रत्येक फेजच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे ते आपण फेज व्होल्टेजने रिप्रेझेंट करतो. देन ऑल द फेज व्होल्टेजेस आर साइन वेवफॉर्म. तर वेवफॉर्म जी आहे ती साइन वेवफॉर्मच असणार आहे. देन द फेज डिफरन्स बिटवीन ॲडजसंट फेजेस फेज व्होल्टेजेस इज 120 डिग्री. तर फेज व्होल्टेजमध्ये फेज शिफ्ट किती असणार आहे तुमचा, 120 डिग्री. लाईन व्होल्टेजमध्ये 60 डिग्री होता, फेज व्होल्टेजमध्ये किती तुमचा असणार आहे फेज शिफ्ट, तर 120 डिग्री जो आहे तो काय असणार आहे, फेज शिफ्ट असणार आहे. दॅट इज लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज. तर इथं डायग्रॅम जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज व्होल्टेज करंट अँड पॉवर व्हॅल्यूज इन स्टार कनेक्शन. तर स्टार कनेक्शनची डायग्रॅम मगाशी तुम्हाला दाखवलेली सेम डायग्रॅम ड्रॉ केली आहे, की आर फेज, बी फेज, वाय फेज. आरच्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही आरने रिप्रेझेंट केलेलं आहे, बीच्या अक्रॉसचं व्ही बीने आणि वायच्या अक्रॉसचं व्ही वायने. त्याच्यानुसार व्होल्टेजेस जे आहे की सपोज लाईन, इथं ही लाईन रिप्रेझेंट केलेली आहे, ही जी आहे आर लाईन आहे, वाय लाईन आहे. या दोघांमधला फेज डिफरन्स जो आहे तो काय केलेला आहे, व्ही आर वायने रिप्रेझेंट केलेला आहे. सपोज आपण या दोन लाईन मधला फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करतोय, लाईन व्होल्टेज कॅल्क्युलेट करतोय. तर लाईन व्होल्टेज जे आहे ते आपण काय करणार आहे, ही लाईन जी आहे वायची आहे, ही लाईन बीची आहे. तर व्ही वाय बी ने काय करणार आहे, लाईन व्होल्टेज जे आहे ते फाइंड आउट करणार आहे, किंवा या दोन पॉईंट मधलं काय करतोय आपण, व्होल्टेज मेजर करतोय. दॅट इज ही लाईन जी आहे ती तुमची आर लाईन आहे, ही जी आहे ब्ल्यू लाईन आहे. तर व्ही बी आरने काय केलेलं आहे, तर फेज सॉरी लाईन व्होल्टेज जे आहे ते मेजर केलेलं आहे. दॅट इज डिफरन्स बिटवीन टू लाईन, दॅट इज कॉल्ड ॲज लाईन व्होल्टेज. किंवा दोन फेज मधला काय करणार आहे आपण, डिफरन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे, दॅट इज लाईन व्होल्टेज रिप्रेझेंट केलेलं आहे. देन इथं ही जी डायग्राम जी आहे फेज व्होल्टेजसाठी रिप्रेझेंट केली आहे. तर फेज व्होल्टेजची डायग्राम सांगितली, तर आपण प्रत्येक फेजच्या क्रॉस काय करणार आहे, अँगल जो आहे तो मेजर करणार आहे. तर इथं अँगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे फायने. प्रत्येक अँगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर फेज अँगल जो आहे तो आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे. तर फेज अँगल सांगितलं, सॉरी फेज व्होल्टेज सांगितलं. तर फेज व्होल्टेज काय, की प्रत्येक वाइंडिंगच्या अक्रॉस काय करणार आहे, किंवा प्रत्येक फेजच्या अक्रॉस फेज व्होल्टेज मेजर करणार आहे. ॲज वेल ॲज फेज डिफरन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. तर फेज डिफरन्स जो आहे तो किती असणार आहे, तर तुमचा डिफरन्स जो आहे 120 डिग्री असणार आहे. दॅट इज स्टार कनेक्शन जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन रिलेशन जे आहे ते आपण स्टडी करणार आहे, दॅट इज रिलेशन बिटवीन लाईन अँड फेज व्होल्टेज. तर रिलेशन जे आहे ते आपण काय करणार आहे, फॉर्म्युलाने रिप्रेझेंट करणार आहे, दॅट इज लाईन व्होल्टेज इज इक्वल टू √3 फेज व्होल्टेज. तर डिफरन्स सॉरी रिलेशन जे आहे ते इक्वेशनने आपण रिप्रेझेंट करतो, दॅट इज लाईन व्होल्टेज इज इक्वल टू √3 फेज व्होल्टेज, दॅट इज रिलेशन बिटवीन लाईन अँड फेज व्होल्टेज. तर √3 ने काय करणार आहे आपण, रिलेशन जे आहे लाईन आणि फेज मधलं रिप्रेझेंट करतोय. देन सर्किटमधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज फेज करंट और अ लाईन करंट. तर सेम डेफिनेशन लाईन व्होल्टेजची जशी स्टडी केली किंवा फेज व्होल्टेजची स्टडी केली, सेम डेफिनेशन फॉर लाईन करंट अँड
phase current. तर phase current means what? की that is current passing through any branch of star connected load, that is called as phase current. तर प्रत्येक फेज मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आपण आय फेज ने रिप्रेझेंट करतो, दॅट इज आय पी एच मीन्स आय फेज करंट. आणि लाईन करंट मीन्स काय? तर दोन लाईन मधून फ्लो होणारा करंट, की तुमच्या फेज जे आहे आर वाय बी ने आपण काय करतो, फेजेस रिप्रेझेंट करतो. त्याच्यानुसार दोन लाईन मधला आपण काय करतो, डिफरन्स कॅल्क्युलेट करतो. तर इथं लाईन करंट जो आहे तो आय एल ने रिप्रेझेंट करणार आहे. तर स्टार कनेक्शन मध्ये तर करंट जो आहे तो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. की स्टार लाईन करंट आणि फेज करंट जो आहे तो तुमचा काय असतो, इक्वल असतो. बट लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज काय असतात, की लाईन व्होल्टेज इज इक्वल टू √3 फेज व्होल्टेज जे आहे ती व्हॅल्यू तुमची इथं आपण रिप्रेझेंट करतो. तर लाईन करंट जो आहे दॅट इज इक्वल टू फेज करंट, बट लाईन व्होल्टेज इज इक्वल टू √3 फेज व्होल्टेज व्हॅल्यू जी आहे ती आपण रिप्रेझेंट करणार आहे. देन इक्वेशन जे आहे आपण 3 फेज सिस्टीमसाठी स्टडी करणार आहे. तर इक्वेशन जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करू. आता टाइम लिमिट जे आहे ते संपलेलं आहे. 2 मिनिट वेळ राहिलेला आहे, लेक्चर डिस्कनेक्ट होईल. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम आपण हे इक्वेशन जे आहे ते स्टडी करू. 3 फेज पॉवर सप्लाय सिस्टीमचं. तर याच्यामध्ये आपण परत बॅलन्स लोडची फेजर डायग्राम जी आहे ती स्टडी करणार आहे. पॉवर ट्रँगल जो आहे तो स्टडी करणार आहे. 2-3 पॉईंट राहिलेले आहेत या चॅप्टर मधले. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करू. तर इथं लेक्चर जे आहे मी स्टॉप करते. नेक्स्ट लेक्चर जे काय असेल तुमचं रिजॉईन करा.